मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी राज ठाकरेंना सुनावले। राज ठाकरेंना नाही पण इतरांना आरक्षणाची गरज आहे असं जरांगे पाटील म्हणतायत। एसीत बसणाऱ्यांना आरक्षणाची किंमत काय करणार असं सुद्धा जरांगेंचं म्हणणं आहे। राज ठाकरेंना जे वैभव मिळालंय ते मराठ्यांच्या जीवावर आहे असं देखील जरांगे स्पष्ट करतायत। पाहूया। 2006 साली मी पक्षाची स्थापना केली आणि 2006 सालापासून आजपर्यंत आमची भूमिका सुरुवातीपासून एकच राहिलेली आहे की आरक्षण द्यायचंच असेल तर ते आर्थिक निकषावरती द्यावं, ही आमची भूमिका पहिल्यापासून राहिलेली आहे। आणि त्याच्या उपर माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राला खरं तर आरक्षणाची गरजच नाहीये। महाराष्ट्र राज्यासारखं राज्य मला असं वाटतं हिंदुस्थानात दुसरं कुठचं राज्य नाही आहे। साहेब ठाकरेंनी विचार करायला पाहिजे या गोष्टीचा की गोरगरिबांना आरक्षणाची आवश्यकता आहे। जे त्यांना वैभव मिळालं गोरगरीब जनतेच्या मराठ्यांच्या जीवावर मिळालं आणि श्रीमंताला एसीत बसणाऱ्याला आरक्षणाची किंमत नाही कळणार। ही जर गोरगरीब जनतेला बसली त्यांच्या भावना फक्त एकदा जाणून घ्या आणि मग म्हणा तुम्ही मराठ्यांना किंवा महाराष्ट्राला आरक्षणाची गरज आहे। एकदा त्यांच्या घरी जाऊन विचारा, विद्यार्थ्यांना विचारा, विद्यार्थ्यांना विचारा तुला आरक्षणाची गरज आहे का? ती जर नाही म्हणली तर मग तुमचं मत व्यक्त करा। तुमचं प्रत्येक वेळेस तुमचेच विचार जनतेवर लादून चालत आणि तुम्ही ते लादू पण नका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।